हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर आम्ही झालेलो आहोत रेडी सगळेजण जाण्यासाठी. तर बांगड्या भरण्यासाठी फोन आलेला होता. मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर रांगोळी वगैरे सगळं काढून नंतर आम्ही आलो होतो घरी, माझ्या चाळीच्या घरी. मग नंतर तिथेच आम्ही सर्वजण तयार झालो, कारण साड्या वगैरे तिकडंच होत्या माझ्या पण, आणि मुलांचे कपडे पण तिकडंच होते. तर तयार झालो आणि ऑटो डायरेक्ट करून आम्ही निघालेलो आहोत नेररीला, म्हणजेच नवरदेवाच्या घरी बांगड्या भरण्यासाठी बोलवलं होतं. तर इथे आई बसली होती बांगड्या भरण्यासाठी. तर आम्हाला खूप उशीर झाला होता, कारण सकाळपासून बांगड्या भरणं चालूच होतं. तर आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. तर इथे 7 वाजले होते येण्यासाठी. तर अगोदर मोठा भाऊ आणि 3 नंबरची वहिनी आणि भाऊ वगैरे आलेले होते. त्यांनी अगोदर बांगड्या भरल्या, कारण ते गाडीवरती आले होते आणि आम्ही सर्वजण ऑटोनं आलो होतो. तर इथे माझी मेहुणी पण बांगड्या भरायला बसलेली आहे. ती मेहुणी असते मुंबईला. तर त्या आई आणि मेहुणी दोघी बांगड्या भरायला बसले. इथे भाऊ बसलेला आहे आणि ह्या आहेत आमच्या आत्या. तर दोघेजणही खुर्चीवर बसले होते आणि मुलींनी पण हातात बांगड्या भरून घेतल्या अगोदर सर्वांनी, कारण त्या लवकर आल्या होत्या ना गाडीवरती. मग त्याच्यानंतर नंबर लागले आमचे. तर इथे मीही बसले होते बांगडी भरण्यासाठी, आणि साईज मला पाहिजे होता मोठा, कारण छोटी बांगडी मला येत नाही. आणि इथे बाजूलाच माझी मुलगी पण बांगड्या भरायला बसली होती. तिलाही छान भरून घ्यायच्या होत्या हातभर बांगड्या. तिनेही भरपूर बांगड्या भरल्या. एका हातात 2-2 डझन 4 डझन बांगड्या भरल्या तिनेही, आणि साईडला कंगणही लावले. तर हीच जे बांगड्याची आहे ना डिझाईन बनवली होती सर्वांनी, मुलींनी सगळ्या. आणि इथे माझ्या हाताची साईज भेटत नव्हते, तर त्या ताई पण बघत होत्या मोठी साईज आहे की नाही. तर मला 2 ते 3 प्रकारच्या दाखवल्या बांगड्या, पण मला पसंत नाही आल्या. तर आणखी एक दुसरी साईज होता मोतीमध्ये, जे ट्रेंडिंग आहेत बांगडी, ती दाखवली मला. मग मला ती आवडली आणि साईज पण मला भेटला. मग इथे ही बांगडी तर आवडलीच नव्हती मला. मग नंतर मोत्याच्या बांगड्या मला दाखवल्या आणि त्याच्यामध्ये साईज पण भेटला मला, आणि खूप छान अशा बांगड्या मीही भरून घेत आहे आता. तेही दाखवते तुम्हाला. त्यांनी मला 200 रुपयाच्या 4 बांगड्या लावल्या. तर ठीक आहे, भावाच्या लग्नात सगळं चालतं. तर त्या म्हणत होत्या 200 रुपयाच्या आहेत. मी म्हणलं असू देत, काही नाही आहे, माझ्या भावाचंच लग्न आहे, तुम्ही फक्त बांगड्या भरा मला जशा पाहिजे आहे तशा. आणि मी त्या बांगड्या भरून घेत आहे इथे. तर इथे मुलीच शूट करत आहेत, तरीही व्यवस्थित काही शूट झालेलं नाही आहे. जसं झालं तसंच आता हा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि छान अशा मला बांगड्या भेटल्या, मला पण खूप आवडल्या बांगड्या. तर चला आता इथे बांगड्या मी भरून घेते. आणि आज होती बुद्ध पौर्णिमा, त्याची रॅली पण निघणार होती थोड्या वेळाने, आताच नाही, लवकर. तर 7 ते 8 वाजता काही निघाली आमच्या बांगड्या भरणं झाल्याच्यानंतर. तर इथे प्लेन बांगडीचा साईज पण छान भेटला मला. आणि इथे बघा मुलीच्या पण बांगड्या खूप छान भरून झालेल्या आहेत. तिलाही खूप आवडल्या. तिलाही हात भरून बांगड्या घालायच्या होत्या. तर ती म्हटली की तू भरतानाच मी पण बाजूला बसते. इथे माझ्या काकू बघत होत्या बांगड्या आणि मला आवडल्या म्हणून ठीक आहे म्हणल्या भर. तर मी ह्याच बांगड्या आता ह्या भरलेल्या आहे बघा, मोत्याची खूप छान आहे डिझाईन. आणि माझ्या वहिनीला पण त्या आवडल्या. मग आम्ही दोघी त्याच बांगड्या भरलो, दोघीजणी पण. वहिनीनं पण घेतल्या आणि मी पण, कारण वहिनी माझ्या मोठ्या आहेत माझ्याहून. चौघीजणी मोठ्या आहेत आणि एक लहान आहे, कारण 5 भाऊ आणि मी एकटी बहीण आहे. तर अगोदरच्या बांगड्या ह्या मला फोडून घ्यायच्या होत्या, कारण थोड्याशा दाट होत्या हातामध्ये, आणि मला नंतरच्या बांगड्या ह्या लूज घालायच्या होत्या. त्याच्यासाठी इथे प्लेन बांगड्या व्हाईटमध्ये तर नव्हत्या. मग नंतर आम्ही ग्रीनमध्येच घेतल्या आणि त्यांना सांगितलं की लूज घ्या बांगड्या म्हणून. तर माझी भाऊजही म्हणत होती हा तिकडे मोठा आहे तर कुठं जातील जास्त बांगड्या. तर मी फक्त 1-1 डझनच भरल्या होत्या आणि सर्वांनी 2-2 डझन बांगड्या भरल्या होत्या हातामध्ये. तर इथे माझी पर्पल साडीवाली मोठी भाऊजाई आहे आणि गोल्डन साडीवाली 3 नंबरची भाऊजाई आहे. तर ह्या सर्वजणी बांगड्या भरूनमध्ये बसल्या होत्या व्यवस्थित, आणि मी छानपैकी यांचं शूट घेतलं बांगड्यांचं. आणि
हे पर्पलवाली पण साडीवाली 2 नंबरची भाऊजाई आहे, ही 3 नंबरची, आणि ग्रीन साडीवाली आहे ती 4 नंबरची, आणि छोटी आहे 5 नंबरची, ही दाखवते. हे बघा, ब्लू साडी घालून बसलेली भाऊजाई 5 नंबरची आहे, कारण माझ्याहून लहान आहे भाऊ, आणि मी आहे 5 नंबरची, आणि 4 भाऊ माझे मोठे आहे, आणि ही भाऊजाई 4 नंबरची आहे. तर ह्या दोघीही बसल्या होत्या आमचं झाल्याच्यानंतर. मुलीने तर खूप सुंदर गोट वगैरे लावून व्यवस्थित बांगड्या इतक्या छान भरल्या होत्या, त्यांनी पण पूर्ण हात भरून बांगड्या भरल्या होत्या. आणि मग ह्या दुसऱ्या भाऊजया होत्या, त्याही आल्या होत्या, कुंकू वगैरे लावलं सर्वांना बांगड्या भरताना. आणि इथे सर्वजण बांगड्या भरून मस्त आम्ही घरामध्ये बसलो होतो, आणि सर्वजण दाखवत होत्या बांगड्या कशा भरल्या काय नाही म्हणून. तर म्हणत होत्या आमचंही शूट घ्या, कामून घेणं झाल्या, चला आता सगळेजण हात हलवून दाखवत आहेत, आम्ही छान भरल्या, आम्ही छान भरल्या म्हणून. आणि कार्यक्रम पण खूप छान झाला बांगडे भरण्याचा व्यवस्थित आणखी, आणि खूप मज्जा आली, खूप धिंगाणा झाला, मस्त आम्ही बोलत बसलो होतो. खूप दिवसाच्या नंतर भेटल्याच्या नंतरच सर्वांशी बोलणं झालं, छानपैकी बोललो. आणि नंतर पुरणपोळीचा बेत होता जेवणामध्ये, मग पुरणपोळी वगैरे चालूच होते करणं, स्वयंपाक झाला नव्हता आणखी. आणि ह्या सगळेजणीनं छानपैकी राऊंड आम्ही बसलो होतो, आणि खूप छान सुंदर शूट झालेलं आहे. तुम्हालाही कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा, एक एक करून आम्ही मस्त सर्वांनी व्यवस्थित अशा रील्स पण खूप शूट केलेले आहेत, तेही मी टाकणारच आहे यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकला. तर इथे सर्वांना मी सांगत होते, माझ्या इथे चुलत बहिणी पण आहेत, त्याही मी तुम्हाला दाखवते कोणकोणत्या होत्या त्या. तर इथे सर्वांनी मस्त असे हात देऊन बांगड्यांची शूट काढली व्यवस्थित. खूप छान सगळेजण हॅप्पी झाले, आणि खूप धिंगाणा झाला. आम्ही गेल्याच्या नंतरच छानपैकी असं लग्नाचं घर वाटत होतं, कारण सगळी मुलं अंगणात खेळत होती, धिंगाणा चालू होता, आणि खूप छानपैकी बांगड्या वगैरे भरून झाला. आम्ही बसलोत, आणि इथे माझ्या लहान भावाची मुलगी इतकी शांत उभी होती ना, एकदम सायलेंट, एकदम तोंड म्हणजे तिला कळतच नव्हतं काय करायचं काय बोलायचं ते. ती सर्वांना बघत होती, आणि एकदम सायलेंट उभी होती, खेळत नव्हती कोणासोबत, काहीच नाही. तर एवढं तोंड फुगवून उभी होती ना, खूप गोड आहे ती, बोलायला तर खूप भारी आहे, पण आता शांत होती. त्याच्यानंतर आम्ही हे पण शूट केलं, कारण बुद्ध पौर्णिमा होती, तर मस्त रॅली निघाली होती, आणि छान छान लेकरं वगैरे, आणि आपले जे बुद्धवाडा आहे ना, त्यातूनच बुद्धविहारापासून ही रॅली निघालेली होती. मस्त मेणबत्त्या घेऊन सर्वजण निघालेले होते रॅलीमध्ये, आणि मस्त असे नारे पण देत होते, आणि छानपैकी रॅली निघाली. त्याच्यानंतर बुद्धवाड्यातले सर्वजण आलेले होते, महिला मंडळ, लहान मुलं मुली, आणि मोठे माणसं वगैरे सर्वजण, आणि मस्त असे छान छान नारे पण देत होते बाबासाहेब आंबेडकरबद्दल, गौतम बुद्धाबद्दल. मस्त असे सर्वजण निघालेली होती रॅली, खूप छान वाटत होतं. आणि पूर्ण ही रॅली जे बुधवाडा आहे ना, पूर्ण फिरून येते, आणि इथे भाऊ वगैरे सगळे बसले होते, आणि खुर्चीत बसलेला आहे माझा मेहुणा, आत्याचा मुलगा, त्याचीच आम्ही मजा घेत होतो, कारण खूप खराब झालं, एकदम वाळून गेलेला आहे. आणि भाऊ वगैरे सगळे उभे आहेत, आई आहे इथे, आम्ही बसलो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि इथे पण मेहुणी बसलेली आहे, आम्ही दोघंही हसत होतो, मेहुणीला आणि मेहुण्याला, कारण हसी मजाक तर चालूच असते, मला तर माहितीच आहे. आणि छानपैकी हा व्हिडिओ झालेला आहे, खूप मजा मस्ती केली, आम्हाला खूप छान वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.